नमस्कार. चरक चिकित्सा अध्याय 3 ज्वर चिकित्सेमध्ये 240व्या सूत्रापर्यंत बघितलं होतं आपण. दरवेळीप्रमाणे प्रत्येकाकडे चरक संहितेची सटीक प्रत आहे असं समजून आपण पुढे चालूया. 240वं सूत्र पान नंबर 420. प्रयोजयेत ज्वरहरान निरुहान सानुवासनान पक्वाशय गते दोषे वक्षन्ते येच सिद्धीषु. इथपर्यंत आपण बघितलं होतं की ज्वरामध्ये पक्वाशयात दोष असताना सिद्धिस्थानात सांगितलेल्या ज्वरहर निरुह आणि अनुवासन बस्तींचा प्रयोग करावा. हे सांगून पुढे काही बस्ती देतात, काही सांगतात ते बस्तींबद्दल. पटोलारिष्टपत्राणि सोशिरश्चतुरंगुलः रिबेरम रोहिणी तिक्ता श्वदंष्ट्रा मदनानि च स्थिरा बला च तत्सर्वं पयस्य अर्धोदके श्रुतं क्षीरावशेषं निर्यूहं संयुक्तं मधुसर्पिषा कल्कैः मदनमुस्तानां पिप्पल्या मधुकस्य च वत्सकस्य च संयुक्तं बस्तीं दद्यात् ज्वरापहम. असं इथे एक ज्वरापह बस्ती आलेला आहे. पटोल, निंबपत्र, उशीर, आरगवद, रिबेर, रोहिणी, तिक्ता, श्वदंष्ट्रा, मदन, स्थिरा, बला या सर्वांचा समभाग घेऊन अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेऊन श्रुत करावा त्याचा. आणि तो क्वात क्षीरावशिष्ट राहिल्यानंतर त्यात मधु आणि घृत घालून हा सांगितलेला कल्क मदनफल, मुस्ता, पिंपळी, मधुक, वत्सक यांचा कल्क घालून ज्वरापहार्थ बस्ती द्यावा. शुद्धे मार्गे ऋते दोषे विप्रसन्नेषु धातुषु गतांगशूलो लघुअंगः सद्यो भवति विज्वरः. या बस्तीमुळे शुद्ध मार्ग झाल्यानंतर, दोष निघून गेल्यानंतर, धातू प्रसादभूत झाल्यानंतर, अंगशूल कमी झाल्यावर, अंग लाघव आल्यानंतर मनुष्य त्वरित सद्यो भवति विज्वरः, त्वरित विज्वर होतो. आमाशयगत संप्राप्ती असलेला ज्वर असा पद्धतीची एक कन्सेप्ट बऱ्याच वेळा ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. आमाशयोद्भवत्व ज्वर या व्याधीला आहे. असं असताना निरुहाचा आणि अनुवासनाचा प्रयोग हा थोडासा टेक्निकली, ज्यांना क्लिनिकल एक्सपिरियन्स कमी आहे विशेष करून त्या लोकांना हा खटकणारा राहतो. तर पक्वाशय गतत्व हे एक टिपिकल अवस्था आहे. प्रत्यक्ष ज्वर गेल्यानंतर सुद्धा ज्वराचे एक लिंजरिंग सिम्पटम्स दीर्घकाळ राहणारे असतात. अशा वेळेस वापरण्याचे हे तीन निरुह आहेत. या तिन्ही निरुहांमधला एक सगळ्यात कॉमन फॅक्टर जो आपल्याला समजायला पाहिजे तो म्हणजे एक निश्चित अवस्था त्याची आहे. ती अवस्था बघूनच निरुह वापरावा. ज्वराच्या तरुणावस्थेमध्ये निश्चित निरुह लागत नाही. सामावस्था असताना अत्ययिक असल्याशिवाय निरुह वापरावू नये हा नक्कीच सर्वमान्य नियम आहे. ज्वरामध्ये हे जे तीन निरुह आलेले आहेत, पटोलादी, आरगवदादी आणि गुडुच्चादी, असे हे तीन ज्वरातले निरुह. या तिन्हीमध्ये मदनफल आहे. आपण जेव्हा पुढचं पण वाचू तेव्हा त्याच्यामध्ये ते येईल. दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी त्यात क्षीर वापरावा असा उल्लेख नाही आहे. पुढचा 245वा श्लोक जे मॅडम आता पुढचा वाचतील त्याच्यामध्ये. पण ह्याचा वापर उपकल्पयेत, निरुहम उपकल्पयेत अशा पद्धतीने दिलेला आहे. तर ह्याचा वापर करत असताना मी क्षीर वापरूनच केलेला आहे. पुढचा सुद्धा जो वाचला जाईल त्याच्यामध्ये पण तिन्हीमध्ये मदनफलाचा एक निश्चित उपयोग, पहिल्या दोन्हीमध्ये क्षीराचा उपयोग आणि गुडुच्चादीमध्ये मांसाचा उपयोग, अशा पद्धतीने हे तीन निरुह येतात. निरुहण होत असताना मदनफल जेव्हा जेव्हा वापरलं जातं तेव्हा सार्वदैहिक शोधनाला खऱ्या अर्थाने निरुहणाला मदत होते. फक्त पक्वाशयगत धावन असं त्या ठिकाणी न होता सार्वदैहिक त्याचा
परिणाम सापडतो. त्यामुळे शुद्धे मार्गे ऋते दोषे. शुद्ध मार्ग निश्चित, मलमार्ग तर निश्चितच शुद्ध आहे, पण सार्वदेहिक जो काही स्रोतसांमध्ये शुद्ध निर्माण होणं किंवा अवरोध नसणं, ही गोष्ट त्याच्यातनं झटकन साध्य होते. जीर्णज्वरामध्ये विशेष करून निरोहाचा वापर खूप चांगला होतो. जसा आपण स्नेहाचा वापर बघितला, पण स्नेहाचा वापर तेव्हाच चांगल्या रीतीने होतो जेव्हा मार्ग हे शुद्ध असतात. त्यामुळे सार्वदेहिक थोडा थोडा संध्याकाळी ज्वर येतो किंवा आठवड्यातनं एकदा तरी ज्वर येतो, अशा पद्धतीचं जेव्हा ज्वराची संप्राप्ती एक लीन स्वरूपाची होऊन जाते, तेव्हा हे तिन्ही निरोह निश्चित दोषांचे विवेक करून त्यानुसार वापरावेत. पुढे सुद्धा आपण जेव्हा पुनरावर्तित ज्वराची संप्राप्ती बघणार आहोत, श्लोक नंबर 333 मध्ये, तेव्हा सुद्धा त्याच्या चिकित्सेमध्ये सुद्धा यापन वापरावेत असं दिलेलं आहे. तर मुस्तादी यापन, बलादी यापन हे जसे वापरावे लागतात, तसंच विशेष करून ज्वरातलेच आलेले निरूह हे सुद्धा यापन स्वरूपात करून वापरता येतात. आणि तसे वापरले असता त्याचा रिझल्ट लवकर आणि चांगला येतो ज्वरामध्ये विशेष करून. ह्याचे काही क्लिनिकल केसेस नंतर आपण बघणार आहोत. क्लिनिकल केसेसचा स्टडी जेव्हा ज्वराचा आपण करणार आहोत, हा सगळा ज्वर अध्याय पूर्ण झाल्यानंतर, तेव्हा ह्याच्या काही केसेस मी सांगेन पुढे. पण ह्या तिन्ही निरोहांमधला कॉमन फॅक्टर जो लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे जीर्ण लीन झालेल्या दोषांसाठी निरूह हा मार्ग, या तिन्ही निरोहांमध्ये मदनाचा उपयोग, आणि निरोह देत असताना बलहानी होणार नाही यासाठी क्षीर किंवा मांसरसाचा उपयोग, हे त्यातले एम्फसिस करण्याचे प्रमुख मुद्दे आहेत. आपण पुढे जाऊया. पुढचा आता आरगवधादी निरूह आहे. आरगवधम उशिरं च मदनस्य फलं तथा चतस्रः परिणिनिश्चैव निर्यूहम् उपकल्पयेत्. प्रियङ्गुः मदनं मुस्तं शतावा मधुयष्टिका कल्कः सर्पिर्गुडः क्षौद्रं ज्वरघ्नो बस्तिरुत्तमः. हा दुसरा पटोलादी निरूहानंतरचा आरगवधादी निरूह जो ज्वरासाठी सांगितलाय. आरगवध, उशीर, मदनफळ, 4 प्रकारच्या पर्णी म्हणजे शालपर्णी, वृष्णीपर्णी, मुद्गपर्णी, माशपर्णी, हे समभाग घेऊन त्याचा काढा करावा, निर्यूह करावा. त्यात प्रियंगू, मदनफळ, मुस्ता, शताव्वा आणि यष्टी यांचा कल्क, तूप, मध, गूळ घालून बस्ती बनवावा. हा बस्ती उत्तम ज्वरघ्न आहे. ज्वरघ्नो बस्तिरुत्तम. पुढे जाऊया. तिसरा गुडुच्चादी निरूह हा आहे. गुडुचिम त्रायमाणांच चंदनम मधुकम वृषम स्थिराम बलाम पृष्णीपर्णीम मदनम चेती साधयेत. रसम जांगलमांसस्य रसेन सहितं भिषक पिप्पलीफलमुस्तानां कल्केन मधुकस्य च. ईषत्सलवणं युक्त्या निरुहं मधुसर्पिषा ज्वरप्रशमनं दद्यात् बलस्वेदरुचिप्रदम्. जीवंती, मधुक, मेदा, पिंपळी, मदनफळ, गुडुच्चादी निरूह. गुडुची, त्रायमाण, चंदन, मधुक, वासा, स्थिरा, बला, वृष्णीपर्णी आणि मदनफल या द्रव्यांचा क्वाथ बनवावा. त्या क्वाथामध्ये आता इथे जांगल मांसरस आलाय. जांगल मांसरस, पिंपळी, मदनफळ, मुस्ता आणि मधुक यांचा कल्क, ईषत लवण, मधु आणि घृत मिसळून युक्तिपूर्वक निरूह द्यावा. हा ज्वरप्रशमन करणारा, बल, स्वेद आणि रुची निर्माण करणारा आहे. तर इथे असे हे 3 बटोलादी, गुडुच्चादी आणि आरगवधादी असे 3 निरूह आलेत. ह्याच्यातला जो शेवटचा आहे गुडुच्चादी, हा टिपिकल एक यापन जात कोळीतला असा हा निरूह. मी आत्तापर्यंत जे वापरलेलं आहे त्याच्यातला गुडुच्चादी हा जास्तीत जास्त वापरलेला आहे. पटोलादी वापरलेला आहे, पण गुडुच्चादी हा जास्तीत जास्त वापरलेला. यापनत्व त्याचं खूप जास्त आहे त्याच्यामध्ये. CRFच्या कंडिशन्स किंवा लिव्हर सिरोसिस आणि त्याच्यानंतर पुढे येणारा पाकासाठी जो ज्वर येतो आणि तो लीन होऊन राहतो, अशा पद्धतीच्या ज्या काही टिपिकल अवस्था आहेत, ज्वर जास्त काळ शरीरामध्ये राहून
त्वचा अगदी करपल्यासारखी होते. अशा वेळेस सुद्धा गुडुच्चादीचा वापर करावा. आणि हे जे परत निरोह ज्याचे आहेत, ह्या निरोहाचं प्रमाण रेग्युलर निरोह कल्प जसा आपण शिकतो तसं 960 ml किंवा एक अशा पद्धतीचा काही हा न वापरता, हा बलहानी होणार नाही पण निरोहण मात्र उत्तम होईल अशा पद्धतीने 150 ml, 250 ml, 350, 400 ml, पण 350, 450, 500च्या पेक्षा जास्त प्रमाणात निश्चित हा वापरू नये. उत्तम बल असेल तरच 450, 500 वापरावा, अन्यथा त्याच्यापेक्षाही कमी प्रमाणातच हे वापरावा. गुडुच्चादीच्या फलश्रुतीमध्ये आलेला स्वेदप्रदम ही एक फलश्रुती खूप टिपिकल आहे की अशा पद्धतीचा हा निरोह आहे की जो स्वेद देतो. ही गोष्ट सार्वदेहिक त्याची असणारी फलश्रुती असं आपण म्हणून तो लक्षात घ्यावा. पुढे. तो विकास करणार आहे, अगदी बालकांमध्ये सुद्धा दिलेला आहे. पुढे जाऊयात. आता अनुवासन काही सांगितलेत. जीवंतीम मधुकम नेदाम पिप्पलिम मदनम वचाम रुद्धिम रासनाम बलाम विश्वम शतपुष्पाम शतावरीम पिष्ट्वा क्षीरम जलम सर्पिः तैलम च विपचेद्भिष आनुवासनिकम स्नेहम एतम विद्याज्वरापहम. हा एक जिवंत्यादी अनुवासन स्नेह आलेला आहे. जीवंती, मधुक, मेदा, पिंपळी, मदनफळ, वचा, रुद्धी, रासना, बला, विश्वा, शतपुष्पा, शतावरी यांचा कल्क, क्षीर आणि जल यांनी घृत आणि तेल असं एकत्र सिद्ध करून हा अनुवासन स्नेह ज्वरासाठी म्हणून वापरावा. अनुवासनाने जेव्हा निरोहण अपेक्षित असतं तेव्हा अशा पद्धतीची फलश्रुती असून त्याच्यामध्ये पिंपळी, मदन आणि वचा किंवा शतपुष्पा अशासारखे जे निरोहणोपग असलेले जे द्रव्य आहेत त्याने सिद्ध केलेलं हे तैल आहे. त्यामुळे द्यायचं अनुवासन तेल, अनुवासन बसती, पण त्यातनं सुद्धा परत कर्म जे अपेक्षित असतं ते निरोहणाचं असतं. त्यामुळे अशा पद्धतीचे हे एक टिपिकल तेलांमधला हा एक अनुवासनाचं तेल आहे. यमक स्नेह आहे, सर्पीस तेल. आणि हा यमक स्नेह आहे. सर्पी तेल आणि क्षीर अशा पद्धतीने हा वापरलेला हा स्नेह बलहानी न होता निरोहण व्हायला हवं. अनुवासन देत असताना निश्चित अग्नीची स्वस्थिती बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेली असायला लागते, अन्यथा अनुवासन वापरू नये. एक निरोह दिल्यानंतर लगेच अनुवासन वापरावा अशी स्थिती निर्माण करू नये. सम्यक निरोहण होऊन दीपन झालेलं आहे अशी परिस्थिती झाल्यावरच अनुवासन वापरावा. मागे आपण जी अनुवासनाची स्टेज अवस्था बघितली होती तर तो पाहून म्हणजे ज्वरामध्ये औष्ण्याने आणि रोक्षाने झालेला जो शोष असतो धातूंचा, अशा वेळी वापरायचा आहे तो. हाच कल्प तसाच्या तसा परत वाग्भटामध्ये पण दिलेला आहे. जीवंत्यादीचा स्नेह तो वाग्भटामध्ये पाहावा. पुढे पटोल पिचुमर्दाभ्याम गुडुच्चा मधुकेन च मदनैश्च श्रुतः स्नेहो ज्वरग्नम अनुवासनम. असा एक दुसरा पुढचा आलेला आहे. पटोल, पिचुमर्द, गुडुची, मधुक, मदनफळ यांनी सिद्ध केलेल्या स्नेहाने अनुवासन दिला तर तो सुद्धा एक ज्वरग्न अनुवासन आहे. आणि आणखीन एक पुढे आलेला आहे. चंदन अगुरु काश्मर्य पटोल मधुकोत्पलैः सिद्धा स्नेहो ज्वरहरः स्नेहबस्तीः प्रशस्यते. चंदन, अगरू, काश्मर्य, पटोल, मधुक, उत्पल यांनी सिद्ध केलेल्या स्नेहाचा स्नेहबस्ती ज्वरहर म्हणून प्रशस्त आहे. असे इथे 3 अनुवासनाचे स्नेह आलेले आहेत. तिन्ही जर का स्नेह बघितले तर त्या ठिकाणी त्यांनी फक्त पहिल्या याच्यामध्ये यमक स्नेह म्हणून सांगितलेलं आहे आणि पुढे फक्त स्नेह 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 असा उल्लेख आहे. साधारणतः निरोह अनुवासन जेव्हा वापरायला लागतो तेव्हा तीव्र वाताचा अनुबंध किंवा रौक्षाचा अनुबंध अशा उर्वरित संप्राप्तीतला भाग त्याच्यामध्ये असतो. बऱ्याच वेळा यमक किंवा सिद्ध घृत अशा पद्धतीचा अनुवासन ज्वरामध्ये वापरायला लागतो. आतापर्यंत जो काही मी अनुवासन वापरलेला आहे तो एकतर यमक वापरलेला आहे, यमक बाहेर तयार करून, किंवा प्रत्यक्ष घृत असा त्यातला भाग आहे. आणि ते साधारणतः शीत
अशाच एकूण इम्पॅक्ट येईल अशा पद्धतीचा स्नेह आपल्याला वापरायला लागतो. त्यामुळे ह्या खेरीजही बाकीचे जे काही स्नेह त्यामध्ये वापरता येतात बस्तीसाठी, ते म्हणजे गुग्गुल तिक्तक घृत किंवा महातिक्तक घृत, वासा घृत, त्याच्यानंतर चंदनबला लाक्षादी तेल किंवा फक्त लाक्षादी तेल, क्षीरबला अशा पद्धतीचे शीत एकूण इम्पॅक्ट येईल अशा पद्धतीचे स्नेहसुद्धा त्याखेरीजही आपल्याला वापरता येतात. पुढे जाऊया. यदुक्तं भेषजाध्याये विमाने रोगभेषजे शिरोविरेचनं कुर्यात् युक्तिज्ञः तज्ज्वरापहम्. आता बस्ती सांगून झाले, त्याच्यावर स्टेजेस सांगितल्या, त्याच्यानंतर निरुह अनुवासन सांगितले. पुढे सांगतात की जे शिरोविरेचन औषध अगोदर सूत्रस्थानाच्या भेषजाध्यायात तसंच विमानस्थानाच्या रोगभेषजाध्यायात सांगितले आहेत, ते युक्तिज्ञ वैद्याने त्या ज्वरनाशक शिरोविरेचनांचा उपयोग इथे करावा. यच्च नावनिकं तैलं याश्च प्राग्धूमवर्तयः मात्राशितीये निर्दिष्टः प्रयोज्यः ताः ज्वरेषु अपि. सूत्रस्थानाच्या मात्राशिती अध्यायामध्ये, मात्राशिती या नावाच्या 5व्या अध्यायामध्ये जे नस्यासाठी अणुतैलाचं विधान आलेलं आहे, त्याच अध्यायात शिरोविरेचनार्थ धूमवर्तींचा पण उल्लेख आलेला आहे. त्याचा आवश्यकतेनुसार ज्वरामध्ये उपयोग करावा. ज्वरामध्ये धूमपान ही एक परत टिपिकल अवस्था आहे. विशेष करून जेव्हा वातकफज संप्राप्तीचा शिरोगत लक्षणं अधिक्य असलेला अशा पद्धतीचा जेव्हा जेव्हा ज्वर असतो तेव्हा तेव्हा धूमपानाचा वापर करायला लागतो. आम्ही क्लिनिकमध्ये जी तयार केलेली धूमवर्ती आहे ती चिकित्सा प्रभाकर या पाठात, चिकित्सा प्रभाकर या पुस्तकामधून यव म्हणजे सक्तू, अजमोदा असे साधारणतः कंटेंट्स असलेला आम्ही धूमवर्ती तयार केलेली आहे. आणि जेव्हा वातकफ प्रधान संप्राप्ती दीर्घकाळ रेंगाळते, कर्ण, नासा, शिर, नेत्र, कंठ असे वारंवार लक्षणं ज्या ज्वरामध्ये प्राबल्याने आहेत आणि सार्वदेहिक ज्वरापेक्षा सुद्धा ही लक्षणं जास्त प्राधान्याने त्रास देत आहेत, अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा धूमपानाचा वापर त्यामध्ये करायला लागतो. कधी कधी ज्वर कमी होतो पण शिरोगौरव, कर्णगौरव किंवा तिथे अस्वस्थता असणं, लाघव नसणं अशी लक्षणं चालू राहतात. तर त्यावेळी तिथली ही स्थानिक चिकित्सा आहे, तिथल्या दोषांना बाहेर काढण्यासाठी किंवा तिथे शमन करण्यासाठी. आणि नावनार्थ जे तेल वापरायचं ते प्रतिमर्श स्वरूपात 2-2 थेंब फक्त नाकात लावणे. यासाठी अणुतेल, षडबिंदू तेल किंवा जर का फार बऱ्यापैकी जास्त तीव्र अवरोध असेल तर वचा तेल ह्याचा सुद्धा वापर त्याच्यामध्ये करायला लागतो. पुढे जाऊयात आपण. अभ्यंगाश्च प्रदेहांश्च परिषेकांश्च कारयेत यथाभिलाषं शीतोष्णं विभज्य द्विविधं ज्वरम. तर इथे विभज्य द्विविधं ज्वरम 2 प्रकारच्या ज्वराचा विभाग करून मग यथाभिलाषम शीतोष्णम, अभिलाषेनुसार शीत किंवा उष्ण अभ्यंग प्रदेह परिषेक करायचे. ज्वरामध्ये लोग्याच्या इच्छेनुसार शीत किंवा उष्ण, इच्छेनुसार, अभिलाषेनुसार किंवा कारणानुसार ज्वराच्या दोन्ही प्रकारांमध्ये त्याचा विभाग करून या अभ्यंग प्रदेह आणि परिषेकांचा उपयोग करावा. अर्थात शीतजन्यात उष्ण आणि उष्णजन्यात शीत अभ्यंगादी वापरावे. अभ्यंग, प्रदेह आणि परिषेक स्थानिक आणि सार्वदेहिक अशा दोन्ही पद्धतीने ह्याचा विचार करावा. आणि शीत उष्ण हे वीर्यासाठी विशेष करून जास्त लागू आहे. स्पर्शासाठी हे खूप जास्त शीत किंवा खूप जास्त उष्ण निश्चितच ठेवू नये. त्यामुळं अभ्यंग करण्यासाठीचं जे काही स्नेह असेल तो थोडाफार वॉर्म असा पद्धतीचा तो असावा. वातप्रधान असेल तर तो बऱ्यापैकी तो चांगला उष्ण ठेवावा. पण पित्तप्रधान जरी असला सुद्धा निश्चित खूप शीत वापरला जात नाही. खूप दाह वगैरे असेल तरच ह्याची गरज असते.
प्रदेहासाठी परत त्याचे ते ऑप्शन्स त्यांनी खाली सगळे दिलेले आहेत, ते आपण त्या त्या ठिकाणी बघत जाऊयात पुढे. सहस्रदौतम सर्पिर्वा, पुढचा श्लोक. सहस्रधौतम सर्पिर्वा तैलं वा चंदनादिकं दाहज्वरप्रशमनं दद्यात् अभ्यंजनं विशद. सहस्रधौत घृत किंवा चंदनादी तेल हे दाह प्रशमनासाठी, ज्वर प्रशमनासाठी, अभ्यंगासाठी वैद्याने द्यावं, असं म्हणून पुढे चंदनादी तेल आलेलं आहे, ते आपण वाचूया. अथ चंदनाद्यम तैलम उपदेक्षामः. चंदन भद्र श्रीकालानुसार्य कालीयक पद्मा पद्मक उशीर सारिवा मधुक प्रपौंडरिक नागपुष्पा उदीच्य वन्यपद्म उत्पल नलिन कुमुद सौगंधिक पुंडरीक शतपत्र बिस मृणाल शालुक शैवाल कशेरुक अनंता कुश काश इक्षु दर्भ शर नल शालीमूल जंबू वेतस वानीर गुंद्रा ककुभ असन अश्वकर्ण स्यंदन वातपोथ शाल ताल धव तिनिश खदीर कदर कदंब काश्मर्य फल सर्ज प्लक्ष वट कपितन उदुंबर अश्वत्थ न्यग्रोध धातकी दुर्वा इत्कट शृंगाटक मंजुष्ठा ज्योतिष्मती पुष्करबीज क्रौंचादन बदरी कोविदार कदली संवर्तक अरिष्ट शतपर्व शीतकुंभिका शतावरी श्रीपर्णी श्रावणी महाश्रावणी रोहिणी शीतपाकी ओदनपाकी कालबला पयस्या विदारी जीवक ऋषभक मेधा महामेधा मधुर ऋष्यप्रोक्ता तृणशून्य मोचरस आटरूषक बकुल कुटज पटोल निंब शाल्मली नारिकेल खर्जूर मृद्विका प्रियाल प्रियंगू धन्वन आत्मगुप्ता मधुकानां अन्येषां च शीतवीर्याणां यथालाभौषधानां कषायं कारयेत्. तेन कषायेण द्विगुणितपयसा तेषामेव च कल्केन कषाय अर्धमात्रं मृद्वग्निना साधयेत् तैलम्. एतत् तैलम् अभ्यङ्गात् सद्यो दाहज्वरम् अपनयति. एतैरेव च औषधैः श्लक्ष्णपिष्टैः सुशीतैः प्रदेहं कारयेत्. एतैरेव च श्रुतशीतं सलिलम् अवगाह परिषेकार्थं प्रयुञ्जित इति चंदनाद्य तैलम. आता चंदनादी तेलामध्ये त्या औषधांची आपण आता वाचलेली सगळी लिस्ट दिली आहे. चंदन, श्वेतचंदन वगैरे वगैरे, कालानुसारिवा, दारू हरिद्रा, पद्मक, सारिवा, यष्टी, पुंडरीक वगैरे वगैरे जे आपण आता वाचली ती. आणि खाली म्हटलंय की शीतवीर्याणां यथालाभम औषधानां कषायम कारयेत. ही सांगितलेल्या लिस्टमधली औषधं किंवा यथालाभ जी शीतवीर्याची औषधं असतात त्यांचा काढा करावा. तेन कषायेण द्विगुणित पयसा, त्या कषायाच्या द्विगुण पय घेऊन तेषामेव च कल्केन, याच औषधांच्या कल्काने कषाय अर्धमात्रम मृद्वग्निना साधयेत तेलम, कषायाच्या अर्धमात्र तैल घेऊन ते मृदू अग्नीवर मंदाग्नीवर त्याचा पाक करावा. अशा पद्धतीने ते चंदनाद्य तेल तयार करायचे. तेन एतत् तैलम अभ्यंगात सद्यो दाहज्वरम अपनयती. या तेलाने अभ्यंग केल्यामुळे सद्यो दाहज्वर यांचं शमन होतं. एतैरेव च औषधैः श्लक्ष्णपिष्टैः सुशीतैः प्रदेहं कारयेत. आता इथे मात्र सुशीतैः प्रदेहं कारयेत आले. याच औषधांचं श्लक्ष्णपेषण करून त्याचा एक कल्क तयार करून थंड असा कल्काने प्रदेह करावा. एतैरेव च श्रुतशीतं सलिलम अवगाह परिषेकार्थम प्रयुंजित. याच औषधांचं श्रुतशीत तयार करून त्या पाण्याचा अवगाह आणि परिषेकासाठी वापर करावा.
द्रव्यांचा भिन्न भिन्न उपक्रमांसाठी केलेली कल्पना, म्हणजे त्याच द्रव्यांची एक लिस्ट तयार करून काय प्राधान्य ठेवलं याच्यामध्ये, तर शैत्य हे त्याचं प्राधान्य ठेवलं आणि त्याचा अभ्यंगासाठी कशी सिद्धी करावी, प्रदेहासाठी तो कसा वापरावा, तसंच परिषेकासाठी कसा वापरावा, असंच द्रव्यांची केलेली योजना. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात ठेवावा. मध्वारनाल क्षीरदधी घृत सलिलसेक अवगाहाश्च सद्यो दाहज्वरम अपनयंती शीतस्पर्शत्वात्. मधु, आरनाल म्हणजे कांजी, क्षीर, दधी, घृत आणि सलिल म्हणजे जल हे सेक अवगाहाश्च हे सगळे स्पर्शाला शीत असल्यामुळे त्यांचा परिषेक आणि अवगाह सद्यो दाहज्वरम अपनयंती शीतस्पर्शत्वात्. शीतस्पर्शत्वामुळे त्वरित दाह ज्वराचा अपनयन करतात, दाहयुक्त ज्वराचं अपनयन करतात म्हणून. त्यामुळे या सगळ्यांचं इंडिकेशन दाहयुक्त ज्वर असं आहे चंदनादीचं. पुढे जाऊयात आपण. भवन्ति छात्र पौष्करेषु सुशेतेषु पद्मोत्पलदलेषु च कदलीनां च पत्रेषु क्षौमेषु विमलेषु च चन्दनोदकशीतेषु शीते धारागृहेऽपि वा हिमाम्बुसिक्ते सदने दाहार्थ संविशेत सुखम. दाहार्थ जो आहे, दाहाने काय म्हणूया, अस्वस्थ झालेला जो व्यक्ती आहे त्याने पुष्कर, रक्तकमल, पद्म, उत्पलदल, कदलीपत्र किंवा स्वच्छ क्षौमावर चंदनोदकाने शीतल केलेल्या शीतल धारागृहामध्ये किंवा हिमांबुसिक्ते थंड पाण्याचा परिषेक केलेल्या घरामध्ये त्या दाहार्थ व्यक्तीने सुखाने शयन करावं. संविशेत सुखम, सुखपूर्वक शयन करावं. हेमशंख प्रवालानां मणीनां मौक्तिकस्य च चंदनोदकशीतानां संस्पर्शानुरसां स्पृशेत. त्यांनी हेम, शंख, प्रवाळ, मणी, मोती जे चंदनोदकाने शीतल केलेले आहेत त्यांचा स्पर्श दाह शांत्यर्थ तोपर्यंत करावा जोपर्यंत त्यांच्यामध्ये शीतलता असेल. त्या व्यक्तीच्या उष्म्याने त्यांच्या परत म्हणजे त्यांचा तो थंडपणा कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांना चंदनोदकाने शीतल करावं आणि पुन्हा त्याचा मग स्पर्श करावा. हे सगळं दाह शांतीसाठी आहे. पुढे स्रग्भिः नीलोत्पलैः पद्मैः व्यजनैः विविधैरपि शीतवातावहैर्व्यज्येत चन्दनोदकवर्षिभिः. नद्यः तडागः पद्मिन्यो हृदाश्च विमलोदकः अवगाहे हिता दाह तृष्णाग्लानिज्वरापः. प्रियः प्रदक्षिणाचारः प्रमदाश्चन्दनोक्षितः सान्त्वयेयुः परैः कामैः मणिमौक्तिकभूषणः. शीतानि चान्नपानानि शीतानि उपवनानि च वायवः चंद्रपादाश्च शीतादाहज्वरापः. हे सगळं ज्वरापहा असे म्हणून हे सगळे उपचार दिलेत की फुलांच्या माळा स्रग्भिः नीलोत्पलैः, नीलोत्पल, पद्म या फुलांचा दाहशांत्यर्थ स्पर्श करावा किंवा यांनी युक्त पंख्याने हवा घालावी. तसंच अनेक प्रकारच्या शीतवात थंड वारा घालणाऱ्या पंख्यांनी चंदनजल त्या पंख्यांवर शिंपडून त्याने हवा घालावी. त्या पंख्यांनी वारा घालताना चंदनजलाचे थेंब शरीरभर पडतील आणि पडत राहतील आणि त्याने दाह शांत होतो. तसंच नदी, तडाग, पुष्करणी, हृद ज्याचं पाणी विमल आहे, स्वच्छ आहे, असं पाणी अवगाहासाठी हितकर आहे, स्वच्छ आहे, शीतल आहे. अशा पाण्यामध्ये अवगाहन केल्यामुळे दाह, तृष्णा, ग्लानी, ज्वर हा शांत होतो. तसंच मणी, मौक्तिक इत्यादींनी विभूषित चंदनोदकाने सिंचित असलेल्या वस्तू किंवा दागिने अशा घातलेल्या प्रिय व अनुकूल आचरण करणाऱ्या चंदनचर्चित प्रमदांनी त्या दाहपीडित पुरुषाचं सांत्वन करावं. याने सुद्धा दाह शमन होतं.
तसंच शीतानी च अन्नपानानी, शीतानी उपवनानी च, शीतल अन्नपान घेणं, तसंच शीतल उपवनांमध्ये विहार करणं, वायवश्च, शीतल वायूचं सेवन करणं, चंद्रपादाश्च, शीतल चंद्रकिरणांचं सेवन करणं, हे दाह आणि ज्वर नष्ट करणारे असतात. पुढे जाऊया, हे सगळं स्पष्ट आहे. पुढे अगुरवाद्य तेल आलेलं आहे. ज्वरातलं दुसरं एक मोठं तेल. चंदनादी तेल जे होतं ते शीताभिप्रायांसाठी होतं. आता अगुरवाद्य तेल जे आहे ते उष्णाभिप्रायणाम. अथ उष्णाभिप्रायणाम ज्वरितानाम अभ्यंगादीन उपक्रमान उपदेक्षामः. अभ्यंगादींसाठी आता आलेलं आहे उष्णाभिप्रायांसाठीचं अगुरवाद्य तेल सांगतात. अगुरु, कुष्ठ, तगर, पत्र, नलद, शैलेय, ध्यामक, हरेणुका, स्थौणेयक, क्षेमक, एला, वरांग, दल, तमालपत्र, भूतिक, रोहिष, सरल, शल्लकी, देवदारू, अग्निमंथ, बिल्व, शोनाक, काश्मर्य, पाटला, पुनर्नवा, वृश्चिर, कंटकारी, बृहती, शालपर्णी, पृष्णीपर्णी, माशपर्णी, मुद्गपर्णी, गोक्षूरक, एरंड, शोभांजनक, वरुण, अर्क, चिरबिल्व, तिल्वक, शटी, पुष्करमूल, गंडीर, उरुबुक, पत्तूर, अक्षिव, अश्मांतक, शिग्रू, मातुलुंग, पिलुक, मूलकपर्णी, तिलपर्णी, पिलुपर्णी, मेषशृंगी, हिंस्रा, दंतशठ, ऐरावतक, भल्लातक, आस्फोतक, अंडीर, कांडीर, आत्मज, एकेशिका, करंज, धान्यक, अजमोदा, पृथ्विका, सुमुख, सुरस, कुठेरक, कालमालक, पर्णास, क्षवक, फणिज्जक, भूस्तृण, शृंगवेर, पिप्पली, सर्षप, अश्वगंधा, रासना, रोहा, वचा, बला, अतिबला, गुडुची, शतपुष्पा, शीतवल्ली, नाकुली, गंधनाकुली, श्वेता, ज्योतिष्मती, चित्रक, अध्यंडा, अम्लचांगेरी, तिल, बदर, कुलत्थ, माषाणाम एवं विधानाम अन्येषां च उष्णवीर्याणां यथा लाभम औषधानां कषायं कारयेत्. तेन कषायेण तेषामेव च कल्केन सूरा, सौवीरक, तुषोदक, मैरेय, मेदक, दधिमंड, आरनालक, कट्वर प्रतिविनितेन तैलपात्रं विपाचयेत्. तेन सुखोष्णेन तैलेन उष्णाभिप्रायणं ज्वरितम् अभ्यज्यात् तथा शीतज्वरः प्रशाम्यति. एतैरेव च औषधैः लक्षणपिष्टैः सुखोष्णैः प्रदेहं कारयेत्. एतैरेव च श्रुतं सुखोष्णसलिलम् अवगाहनार्थं परिषेकार्थं च प्रयुञ्जीत शीतज्वर प्रशमार्थम् इति अगुरवाद्यतैलम्. तर इथे ज्वरपीडित व्यक्ती जे उष्णत्वाची इच्छा करणारे आहेत अशा रोग्यांसाठी जे रोग्यांच्या चिकित्सेमध्ये अभ्यंगासाठी या तेलाचा, अगुरवाद्य तेलाचा उपयोग सांगितलाय. ही सगळी उष्णवीर्याची औषधं, उष्णवीर्याची किंवा सांगितलेली सगळी लिस्ट दिलेली ती औषधं किंवा त्याखेरीज इतर जी काही या समान अन्य उष्णवीर्य औषधं आहेत त्यांचा कल्क बनवून त्याने सुरा, सौवीर, तुषोदक, मैरेय, मेदक, दधिमंड, अरनाल, कट्वर या सगळ्यांनी तिळतेलाचा पाक करावा, विधीपूर्वक पाक करावा आणि उष्णत्वाची इच्छा करणाऱ्या ज्वरपीडित रुग्णांच्या शरीरावर या ईषत गरम तेलाने अभ्यंग करावं. याने शीतज्वराचं शमन होतं. याच औषधांना लक्षणपिष्ट करून गरम गरम लेप करावा किंवा याच औषधांनी सिद्ध उष्णोदकाने अवगाहन करून किंवा स्नान किंवा परिषेक यांच्यासाठी त्याचा उपयोग करावा.
ज्यामुळे शीतज्वराचं शमन होतं. भगवंती चक्र. भवंती चत्र. आता हे 2 पहिलं वाचून पुढचा श्लोक वाचून आपण थांबूयात. नाही, हा पूर्ण करतो म्हणजे हा हा विषय पूर्ण संपतो. करूयात. ओके. भवन्ति चत्र त्रयोदशविधः स्वेदाः स्वेदाध्याये निदर्शितः मात्रा कालविदा युक्तः सच शीतज्वरापः. जे स्वेदाध्यायामध्ये सांगितलेले त्रयोदशविध स्वेद आहेत, जिथे तो ज्या स्वेदांचा निर्देश केला आहे त्यांचा प्रयोग मात्रा कालवित वैद्यांनी शीतज्वर दूर करण्यासाठी करावा. सा कुटी तच्च शयनम तच्च अवच्छादनम ज्वरम शीतम प्रशमयन्त्याशु धूपाश्च अगुरुजाघनः. स्वेदाध्यायात सांगितलेल्या कुटी स्वेद आणि स्वेदनयोग्य शयन आच्छादन हे त्वरित ज्वरशमन करणारे असतात. अगुरूचा घन धूप हे त्वरित शीतज्वरा शांत करणार आहे. चारूपचित गात्र्यश्च तरुण्यो यौवनोष्मणा आश्लेषात शमयन्त्याशु प्रमदः शिशिरज्वरम्. स्वेदनानि अन्नपानानि वातश्लेष्महराणि च शीतज्वरम जयंत्याशु संसर्ग बलयोजना. जसं उष्णज्वरामध्ये सांगितलं होतं तसं दाह शांतीसाठी सांगितले होते, त्याचे उलटे उपाय आता इथे आहेत. आता इथे अशी स्त्री जिचं शरीर सुंदर उपचित गात्र आणि तारुण्य उष्म्याने युक्त असेल, तिला आलिंगन केल्यामुळे शीतज्वर त्वरित शांत होतो. तसंच स्वेदन करणारा अन्नपान, वातकफग्न अन्नपान यांचा संसर्ग आणि बलानुसार त्याची योजना केल्यास शीतज्वराचं त्वरित शमन होतं. संसर्ग बल योजना. तर संसर्ग बल म्हणजे शीतज्वर जे वातकफामुळे होतात, विशेषतः द्वंद्वज असतात. जर वातकफाने होणाऱ्या ज्वरामध्ये वातप्राधान्य असेल तर गुरु उष्ण स्निग्ध प्रधान अन्नपान, आणि कफ प्राधान्य असेल तर लघु उष्ण वृक्ष असं अन्नपान योजावं, असं अन्नपानाची योजना करावी. स्वेदनाची योजना आणि शैत्य स्वरूपातली असलेली एक योजना, अशा दोन्ही गोष्टींच्या भिन्न भिन्न कल्पना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे या कल्पनांचा सद्यस्थितीत जसा योग्य वाटेल तशा पद्धतीने वैद्यांनी योजना करावी, हाच त्यातला फक्त एक समजण्याचा भाग आहे. त्यामुळे द्रव्यांची एक पूर्ण जंत्री दोन्ही ठिकाणी दिलेली आहे. एक सगळा शीतचा ग्रुप आहे आणि एक सगळा उष्णचा ग्रुप आहे, आणि त्याखेरीज असलेल्या विहारांमधले एक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे शीत आणि उष्ण यांच्या केलेल्या भिन्न भिन्न योजना कल्पना ह्या त्यातला एक समजण्याचा भाग आहे की ज्या ठिकाणी विशेष करून अभ्यंग प्रदेह परिषेक यांचा या उपक्रमांचा कसा वापर करावा. आपण पुढचा श्लोक वाचून थांबूयात. वातजे श्रमजे चैव पुराणे क्षतजे ज्वरे लंघनम न हितम विद्यात शमनैस्तानुपाचरे. त्याबद्दल आजच्या सेशनबद्दल काही शंका असतील तर त्या फेसबुकवरती विचाराव्यात किंवा चरक वाचन ग्रुपवरती त्या टाकाव्यात. धन्यवाद.